तुम्हाला हे माहिती आहे का? बेनामी मालमत्ता म्हणजे काय असते ते? चला तर मग बघूया. बेनामी मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जिच्या खरेदीसाठी पैसे एक व्यक्ती देते, परंतु ती मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ज्याच्या नावावर मालमत्ता आहे तो केवळ नावापुरता मालक असतो, तर खरा मालक हा पडद्यामागेच असतो. भारतात हा गुन्हा आहे. बेनामी मालमत्तेचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत ते बघूया. पहिला आहे नावापुरता मालक. मालमत्ता अशा व्यक्तीच्या नावावर असते जिने त्यासाठी पैसेच दिलेले नसतात. दुसरा आहे खरा लाभार्थी. मालमत्तेचा खरा उपयोग किंवा फायदा ती व्यक्ती घेते जिने प्रत्यक्षात पैसे दिले आहेत. खोटी माहिती. अनेकदा मालमत्ता काल्पनिक व्यक्तीच्या नावावर असते किंवा अशा व्यक्तीच्या नावावर असते जिला त्या व्यवहाराची माहिती. आता आपण बघूयात बेनामी व्यवहार करणाऱ्यांसाठी कायद्याअंतर्गत शिक्षा आणि दंड काय आहेत. पहिला आहे तुरुंगवास. दोषी व्यक्तीला 1 ते 7 वर्षापर्यंतच्या सक्त मजुरीच्या शिक्षेची तरतूद आहे. दुसरा आहे आर्थिक दंड. मालमत्तेचा बाजारभावाच्या 25% पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तिसरा आहे मालमत्ता जप्ती. बेनामी असल्याचे सिद्ध झाल्यास सरकार ती मालमत्ता कोणतेही भरपाई न देता कायमस्वरूपी जप्त करू शकते. खोटी माहिती दिल्यास जर कोणी चौकशी दरम्यान खोटी माहिती किंवा कागदपत्रे दिली तर त्याला 6 महिने ते 5 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि मालमत्तेच्या मूल्याच्या 10% पर्यंत दंड होऊ शकतो. बेनामी प्रॉपर्टीचे अपवाद काय आहेत ते बघूयात. काही विशिष्ट परिस्थितीत दुसऱ्याच्या नावावर मालमत्ता घेणे बेनामी मानले जात नाही, जर त्यासाठीचे पैसे उत्पन्नाच्या कायदेशीर मार्गातून आले असतील तर. त्यातील पहिला आहे स्वतःच्या पत्नीच्या किंवा मुलांच्या नावावर मालमत्ता घेणे. दुसरा आहे भाऊ, बहीण किंवा कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांसोबत संयुक्तपणे म्हणजे जॉईंट नावावर मालमत्ता घेणे. शेवटी आहे हिंदू अविभक्त कुटुंबात कर्त्याने कुटुंबाच्या फायद्यासाठी घेतलेली मालमत्ता ही एक अपवाद आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.